वेलकम टू आवर व्लॉग्स ऑन द लास्ट डे ऑफ लडाख ट्रिप. आज ना खरं तर खूप जास्त थंडी पडली आहे. म्हणजे लेहमध्ये आल्यापासून आज ही पहिली मॉर्निंग आहे जी इतकी चिलिंग आहे. म्हणजे -2 डिग्री सेल्सिअस मॉर्निंगलाच आहे. खूप जास्त थंडी फील होती आहे. पूजा कसं वाटतं? थंडी आणि त्यात आम्हाला जायचं आहे बाईकवरती. इतक्या दिवस फिरलो आपण, कारमध्ये फिरलो, तेव्हा एवढं वाटलं नाही. मीन्स 10-15 मिनटं बाहेर निघायचं, फोटो विटो काढायचे, एन्जॉय करायचं, आत बसायचं गरम. आता आज पूर्ण बाईकवर आहे. हो, आज फर्स्ट टाइम आम्ही बाईकवर फिरणार लडाख लेहला आल्यापासून. आणि बाहेर टेम्परेचर मायनस मला वाटतं आपण चुकीचा दिवस निवडलाय काय बाईकवर फिरायला. पण एवढं एकच ऑप्शन आहे आमच्याकडे, एकच दिवस आहे. कारमध्ये फिरायचं पण इथल्या इथं खारदुंगला, नुब्रा, पँगॉन्ग आणि चांगला पास बघायची आमची इच्छा पूर्ण झाली. पण अजूनही एक इच्छा आमच्या मनात बाकी होती आणि ती म्हणजे लेह आणि लडाखसारख्या सुंदर लँडस्केपवर बाईक राईड करायची. प्रत्येक बायकर, मग तो मुलगा असो की मुलगी, आयुष्यात एकदा लेह लडाखला बाईक ट्रिपला जाण्याचे स्वप्न पाहतो. लेह लडाखचे उंच पर्वत, नुब्राचे सँड ड्यून्स, पँगॉन्गचे लेक आणि कच्च्या रस्त्यांबरोबर वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र नद्या, अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ह्या लेह लडाखची ही जागतिक ओळख. लेह लडाखचे चॅलेंजिंग लँडस्केप हे बायकर्सला आकर्षित करण्यासाठी एक परफेक्ट ॲडव्हेंचरस डेस्टिनेशन बनवतात. म्हणूनच प्रत्येक वर्षी 7 ते 8 लाख रायडर्स लेह लडाखला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. आणि आम्ही पण आमच्या ट्रिपच्या शेवटच्या दिवशी बाईक घेऊन लेह श्रीनगर हायवेवर असलेल्या मूनलँड लामायुरूला जाण्याचा प्लॅन बनवला. हो, अभय पूर्ण पॅक झालास तू. कुठली बाईक सिलेक्ट केली? ग्रे कलरची हिमालयन. पूजा तू? ग्रे. ब्ल्यू पाहिजे नाही, पण ते बोलले आत्ताच काढली, सर्व्हिसिंग नाही झाली. ऑल ग्रे, ऑल ग्रे. लडाखमध्ये पहिल्या 5 मिनिटातच बाईक चालून आम्हाला हे कळालं की लडाखमध्ये बाईक चालवण्यासाठी पर्यटक एवढी गर्दी का करतात. लेहमध्ये तुम्हाला बाईक राईड एन्जॉय करायचे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर लेह मनाली हायवे आणि दुसरा जो आम्ही निवडला तो म्हणजे लेह श्रीनगर हायवे. मनाली लेह हायवेपेक्षा लेह श्रीनगर हायवे हा एक चांगला पर्याय मानला जातो, कारण त्याची चढण अधिक हळूहळू आहे. त्यामुळे तुम्हाला हाय माउंटेन सिकनेस खूप कमी जाणवतो. लेह श्रीनगर हायवे हा उंच डोंगरांमधून भात शेती करणाऱ्या गावांमधून जातो, जो याला अधिकच सुंदर बनवतो. मॅग्नेटिक हिल, संगम कन्फ्लुएन्स, झंस्कार रिव्हर आणि बसगो, लिकेर, अलची आणि लामायुरू यासारख्या सुंदर मॉनेस्ट्रीज तुम्हाला याच हायवेवर बघायला मिळतात. आजचा आमचा शेवटचा दिवस ट्रिपचा. यार, तुम्ही जर लेहमध्ये आहात आणि ड्राईव्ह करायचा एक्सपिरियन्स नाही घेतला तर तुम्ही काहीच नाही एन्जॉय केलं. काय हर्षल? बरोबर. हा, लेह पासून लामायुरू किती? मूनलँड पॉइंट 122 किलोमीटर आहे. 122 किलोमीटर आहे. आता आपण किती ऑलमोस्ट आलो आता?
आलोय आपण 1 मिनिट. आलो असं हाफ आलो असणार आम्ही इथून 1 तास किलोमीटर आहे अजून बाकी. 1-1.25 तास सांगतो इथून. 50 किलोमीटर बाकी हा. आहे. यार पण लेहच्या 60 किलोमीटर आलोय अजून 62 बाकी. Yes. पण लेहच्या रस्त्यांवरती गाडी चालवायची मजाच वेगळी आहे काय. एक पण स्पीड ब्रेकर नाही. होते ब्रेकर ते तुला कळायला नाही. गाडी चालवायला मजा येते तर ते आजूबाजूच्या सिनिक ब्युटीमुळे. समोर हिमालय. पूजा मला सांगत होती की आपण ज्या माउंटेन ड्रीमच्या पाठीमागे ड्राईव्ह करतो ना याच्या पलीकडे धर्मशाला आहे. धर्मशाला आहे. याच्या पलीकडे धर्मशाला काश्मीर आहे. ओके ओके. म्हणजे आपण ऑलमोस्ट श्रीनगर पासून फक्त 250-280 किलोमीटर राहतात. म्हणजे आपण रात्री 9-10 पर्यंत पोहोचू शकतो जर गेलो असं तर. जाएंगे और रात में वापस भी आएंगे. उद्या आपली फ्लाइट आहे ती खुश करायची का मंडेला. ऐसे करते हैं अभी जाते हैं हाँ. और बाइक के हिसाब से रात में फिर वापस चलते आएंगे. गुलमर्ग भी जाते हैं. सोमवार भी जाते हैं. सब करके आएंगे. लेहपासून लमायुरू हे 110 किलोमीटर आणि नॅशनल हायवे असल्यामुळे रस्ता चांगला आहे. बाईक चालवताना आजूबाजूला उंच पर्वत रांगा, निळी शुभ्र वाहणारी इंडस नदी तुमचा प्रवास अजून रोमांचक बनवते. डिसेंबर ते मे ह्या सीझनमध्ये जास्त थंडी असते आणि पर्यटक देखील कमी असतात. त्यामुळे या सीझनमध्ये खूप कमी हॉटेल्स, खास करून रोड साईड रेस्टॉरंट्स तुम्हाला चालू दिसतात. त्यामुळे लेहमधून निघताना पोट भरून जेवण केलेलंच बरं. लमायुरूला जाताना लेहपासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला गुरुद्वारा आणि मॅग्नेटिक हिल लागते. गुरुद्वाराला चहा आणि जमलं तर इथे चालू असणाऱ्या लंगरमध्ये जेवण करायला विसरू नका, कारण ऑफ सीझनमध्ये पुढे काही खायला मिळण्याचे चान्सेस कमीच असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडी आणि लवकर पडणारा अंधार. संध्याकाळी 5 नंतर इकडे पूर्ण अंधार पडतो आणि त्यात कडक थंडी. त्यामुळे गरम कपडे आणि वेळेचे नीट नियोजन करूनच तुम्हाला बाहेर पडावं लागेल. लमायुरू लडाखमधलं एक छोटं आणि सुंदर गाव, जिथे फक्त 150 लोकांची वस्ती आहे. लमायुरूचं विशेष म्हणजे इथे असणारी जमीन. इथली जमीन ही चंद्रावर असणाऱ्या जमिनीसारखी आहे. इथे गेल्यावर तुम्हाला चंद्रावर असण्याचा भास होतो. म्हणूनच ह्या जागेला मूनलँड असं नाव पडलं. खूप वर्षांपूर्वी इथे पाण्याचे मोठे तळे होते. वेळेनुसार हे तळे सुकत गेले आणि पाण्याच्या खाली असणाऱ्या विशाल गाळाने चंद्राच्या जमिनीसारखा आकार घेतला. हे अद्भुत आणि विशाल सौंदर्य नक्कीच एकदा येऊन बघायसारखं आहे. आपण चंद्रावर कधी जाऊ हे माहीत नाही, पण चंद्रावर जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर लमायुरूला जायला हरकत नाही. आज पहिल्यांदा योग आला कच्ची मॅगी खायचा, ते पण अशा परिस्थितीत जेव्हा काहीच नव्हतं खायला गावात. बिस्किट आहे पण छान आहे. हा स्पॉट हा मस्त. विचार कर यार, हिवाळ्यामध्ये कसला असणार आहे, बर्फच बर्फ, काय यायला रस्ता नाही, काही नाही. ते दाखवते तर त्याच्यासाठी जितक्या लांब आलो होतो. मला वाटतं वाय नूडल. 1 तासांचा प्रवास करून आम्ही आलो लमायुरूला आणि इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की काय, अहो मॅगी बिगी सोडा, इथं पाणी सुद्धा नाही कोणाला. रेस्टॉरंट सगळे बंद.
पण थँकफुली आमच्याकडे हे चोको चिप्स बिस्किट नाचणी चकली आणि इकडे आमचा इन हाऊस मेनू चालू आहे, काहीतरी तयार होतं. मॅगी काय आवडतो? कच्ची मॅगी. कच्ची मॅगी. दोन मिनट. इसको ले लो, इसको मिक्सिंग होने को ना, लेकिन अब जान दो. आयुष्यात पहिल्यांदा खातोय आपण कच्ची मॅगी. कशी आहे? हां मग अबे भूक लागली का? भूक लागली, भूक लागून अजून भूक लागली. आपण सकाळी काहीतरी खायला पाहिजे हो, होतं. हो. 3:30 वाजता 3:30-4 काय 4 वाजले, 4:15 वाजले. आम्ही लमायुरीला गेलो, तिथं काहीच नाही भेटलं आम्हाला खायला. येस, प्लस खाली आलो, खाली पण काहीच नव्हतं. सगळे रेस्टॉरंट बंद आहे. Yes, सगळे रेस्टॉरंट बंद आहे. मग सीझन शेवटी सुरू व्हायचं आहे. येताना एक गाव, एक पंजाबी ढाबा होता, खलसी तिथे आम्ही थांबलोय. परदेसी पंजाबी खलसी. धाबा. येस, पण हे सीझन एकदम मस्त आहे ना, गर्दी कमी. यू हो. फील दॅट यू आर व्हेरी क्लोज टू नेचर. नेचर. येस, क्राऊड नाही आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे. टेम्परेचर थोडं कमी आहे, बट इट्स बिअरेबल. ओके, असं नाही की काय प्रॉब्लेम झाला आम्हाला कोणालाच. सगळ्यांनी एन्जॉय केली ट्रिप. मजा आली. येस, आजचा दिवस तर यार, म्हणजे मी ॲक्च्युली आय एम नॉट व्हेरी फॅसिनेटेड अबाउट रायडिंग बाईक्स, पण मजा आली मला पण, खास करून बाईक राईड करायला. अजून किती आपल्याला 2-2.5 तास लागेल लेहला पोचायला 2-2.5 तास लागतील अजून. येस. ऑफ सीझनमध्ये लद्दाखला जायचे काही फायदेही आहे आणि काही तोटेही. फायदे हे की पर्यटकांची गर्दी अजिबात नसते, पण तोटे असे की कधीकधी दिवसभर उपाशी राहावं लागतं. आमची पोटाची भूक भागली नाही, पण मनाची भूक ही लद्दाखच्या रोडवर बाईक चालवून आणि मोनलँड लामायरूच्या दिव्य अशा भौगोलिक आणि चमत्कारिक जागेला जाऊन पूर्ण झाली. आमच्या लद्दाख ट्रिपचा हा शेवटचा दिवस होता, परंतु हा सगळा अनुभव आणि आठवणी घेऊन जाताना तो दिवस एक अविस्मरणीय दिवस झाला होता.